महाराष्ट्र के जालना में 4 साल की बच्ची के साथ यौन उत्पीड़न के चौंकाने वाली घटना सामने आई है। अपनी प्रेमिका की 6 वर्षीय बेटी के साथ कथित तौर पर यौन उत्पीड़न करने के आरोप में पुलिस हिरासत में बंद प्रशांत वाडेकर का मामला सामने आया है। बता दें, इस हत्यारे ने प्रेमिका की दूसरी बेटी 4 वर्षीय बेटी के साथ भी यौन शोषण किया था। आज फिर उसके खिलाफ कदीम थाने में मामला दर्ज किया गया है। देखिए, जालना से हमारे सहयोगी विकास गायकवाड़ की खास खबर। एक पीडित बालिका असल्याचं समोर आलंय। सध्या काय कारवाई केली आहे? आरोपीचं सध्या पीसीआर मध्ये आहे की काय, कसं पुढे काय कारवाई सुरू आहे? दिनांक 6/4/2025 रोजी एक 28 वर्ष वयाची महिला गणपती गल्ली जालना येथे राहणारी पोलीस स्टेशनला आली आणि तिने तक्रार दिली की तिचे आणि तिचा प्रियकर प्रशांत प्रकाश वाडेकर यांच्यासोबत गेल्या 2 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात। सदरची महिला ही धुणी भांडी करून पोट भरते आणि तो जो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो तो तिचा प्रियकर हा पण एका हॉटेलवरती मॅनेजर म्हणून काम करतो आहे आणि त्याने ह्या जे प्रियकर आहे यांनी 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, म्हणून त्या प्रकरणी आम्ही CR नंबर 116 प्रमाणे गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्यात पीडितांची वैद्यकीय तपासणी वगैरे पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर जे मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला आम्ही अटक केलेले, सध्या तो पोलीस कक्षेमध्ये आहे CR नंबर 116 मध्ये। त्याच्यानंतर तपास चालू असताना दिनांक 7/4/2026 रोजी परत एक तपासादरम्यान अशी माहिती मिळाली की पीडितेची लहानी बहीण वय 4 वर्ष हिच्यावर सुद्धा त्या नराधमाने लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे मग आम्हाला यातील तक्रारदार फिर्यादीच्या फिर्यादीवरून CR नंबर 117/2025 64 BNS तसेच सहपोक्सो ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। पिंक मोबाईलकडे सदरचे दोन्ही गुन्हे सध्या तपासावर आहेत। PSI वनवे तपास करत आहेत आणि जो पहिल्या गुन्ह्यात आरोपी अटक केलेला आहे याला या गुन्ह्यात अटक करण्यासाठी ट्रान्सफर वॉरंट घेऊन अटक करायची प्रोसेस सुरू आहे सध्या।